हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता आजच्या ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळी 7 वाजल्यापासून केली कारण आज बेत आहे बघा अंडा बिर्याणी बनवायचा. फर्स्ट टाईमच मी अंडा बिर्याणी बनवणार आहे. चाललं आहे बघा अंडा बिर्याणीचा बेत. त्यासाठी मी पहिला अगोदर कांदे घेतले ह्या साईजची, मिडियम साईजची 4 मसाला करण्यासाठी. मी कट करून लांबडे कट करून त्यानंतर भाजून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला मी आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये अंडा बिर्याणी मी कशी बनवणार आहे. फर्स्ट टाईम बनवणार आहे, कशी बनते बघूया. परफेक्ट बनते का फसतोय बेत ते बघत राहा पुढं. चला दाखवते तुम्हाला मी. हे कांदे घेतलेत बघा, मी कट करून घेणार आहे उभे आणि नंतर मी गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेणार आहे तेलामध्ये. बघत राहा पुढं अंडा बिर्याणीचा बेत आजचा. भरपूर सारा कांदा आपला चिरून झाला आहे, कट करून झाला आहे. मी आता कडकडीत तेलात मी हा भाजून घेणार आहे. हे तेल इकडे गरम करून घेतले मी कढईत. त्याच्यातून सगळं नॉनव्हेज बनवत असते. पेजसाठी कढई वेगळे. आता हा गोल्डन ब्राऊन रंगावर कळतेपर्यंत मी भाजून घेणार आहे. अंडे टाकलेत बघा मी उकडत. 11 अंडे घेतलेत मी. रॉकीला पण मी अंडा बिर्याणी देणार आहे, त्याला पण भाकरी बनवत बसणार नाही. त्यासाठी मग 11 अंडे घेतलेत सगळ्यांना बघा. मी आता खातील, उद्या सकाळी खातील असं म्हणून मी 11 अंडे आता उकडत टाकले. आता अंडे शिजल्यानंतर इकडे भाताचं प्रिपरेशन करून घेणार आहे मी सगळं. बिर्याणीसाठीचा हा तांदूळ आहे बघा, बिर्याणी राईस आहे. आणि इथेच मी कायम बिर्याणी बनवत असते. कोलमची पण 1-2 वेळा ट्राय केली मी, पण छान लागते ती पण बिर्याणी. आणि या बिर्याणीसाठी आता ही 10 मिनटं मी स्वच्छ तांदूळ धुवून भिजवत ठेवणार आहे, कारण आता खूप वेळ झाला आहे. 7:30 वाजून गेलेत आणि अजून स्वयंपाकाला खूपच वेळ लागेल. अंडी इकडं आपली बॉईल व्हायला लागली तिकडं अंडी आपली. आणि आता ही मी धुवून स्वच्छ ठेवणार आहे 10-15 मिनटासाठी. बघूया तर मग. आता भातासाठी जो मसाला लागणार आहे त्याच्यात बघा लवंग आहे, काळी मिरी आहे आणि ह्याला काय म्हणतात स्टार फूल आहे. परत हे आहे तमालपत्र आहे, दालचिनी आहे, परत हिरवी विलायची आहे आणि बिर्याणीसाठी खास शाही बिर्याणी मसाला. आणि ह्याच्यासाठी मसाल्यासाठी मी ही 2 टोमॅटो वापरणार आहे. आणि इकडं आलं लसूण आणि कोथिंबीर असं सगळं वापरणार आहे. आणि फोडणीसाठी हे तूप पण वापरणार आहे. मी तूप पण सोडून घेणार आहे भातावरती थोडंसं. आता भातासाठी तांदूळ भिजवून 10 मिनटं झालेत. आता मी त्याच्यात भात उकळत्या पाण्यात टाकून घेणार आहे. आणि बिर्याणीसाठीचा वापर करताना भातात आपण उकळत्या पाण्यातच तांदूळ टाकायचं, म्हणजे मऊ आणि सुटसुटीत होतो आहे भात. आणि तुपामुळे एकदम सुटसुटीत भात मोकळा होतो आहे भात. पाण्याला मस्त अशी उकळी आल्या. त्याच्यात हे सगळं मी मसाल्याचं साहित्य सगळं टाकून घेणार. आणि मीठ आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत. आणि त्यात तुपाचा फ्लेवर भातामध्ये उतरण्यासाठी मी तूप पण टाकून घेतले बघा, मस्त साजूक तूप आपलं घरातलं. आणि आता मी मीठ टाकून त्याच्यात तांदूळ सगळं आपण भिजवून ठेवलेलं टाकून घेणार आहे. तांदूळ भिजवून ठेवले 10-15 मिनटं आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. तांदूळ मी सगळे टाकून घेतले. पाऊण किलो तांदूळ मी 10 अंड्यांच्यासाठी वापरलेत, कारण मला रॉकी सकट मला सगळं स्वयंपाक बनवायचा. त्याला आता भाकरी चपाती काही बनवत बसणार नाही, त्याला पण मी बिर्याणी देणार आहे म्हणून. आता ह्याला 80% शिजवून घेणार आहे मी. मसाला बनवण्यासाठी बघा मी फ्रेश कोथिंबीर, मिरची आणि आपण तळलेला फ्राय केलेला कांदा, लसूण आणि आलं हे सगळं मी वापरले. आणि जे मी आता पेस्ट करून घेणार आहे आणि अंडा मसाला बनवणार आहे त्याच्यात मी आणि काय काय ॲड करणार आहे मी दाखवेन तुम्हाला पुढं. अंडा मसाल्यासाठीचा मसाला आहे बघा हा. तळलेला कांदा, कोथिंबीर, आलं, मिरच्या 2 घातलेत मी आणि लसूण. एवढं सगळं हे मी मिक्सरला
अशी पेस्ट बनवून घेतली मी. आणि त्याच्यासाठी आता प्रिपरेशनसाठी मी 2 टोमॅटो घालणार आहे. 2 मोठे मोठे टोमॅटो आणि 2 कांदे वापरणार आहे मी मसाल्यात आणि बिर्याणी मसाला. अजून एक मी 5 मिनटं हा भात शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी बॉईल केलेले अंडे सोलून घेऊन मसाला बनवणार आहे आणि बंद करणार आहे. आपला 80% हा राईस शिजलायच. मी मसाल्यासाठी हा कांदा आता ह्या चॉपरमधून कट करून घेणार आहे आणि मग फोडणी देणार आहे. ते 2 मोठे मोठे कांदे कट करून घेतलेत आणि मी इथं तेल गरम करून घेतले. मसाल्यासाठी अंडा मसाल्यासाठी हे करून घेणार आहे. पेस्ट करून घेणार आहे, ग्रेव्ही करून घेणार आहे. हे 2 मोठे मोठे टोमॅटो आहेत ते पण मी आता चॉपरमधून बारीक करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला ग्रेव्ही बनायला अंडा मसाल्याची एकदम सोपं इझी जाईल, तयार होईल सगळं. टोमॅटोची पण आपली कट करून झाले चॉपरमधून. आणि इकडं हा कांदा पण आपला भाजत आला आहे. ह्याच्यातच मी टोमॅटो ॲड करणार आहे आणि हा बारीक केलेला मसाला अंडा मसाला याच्यापासूनच मी बनवणार आहे. आणि दही ॲड करणार आहे याच्यात. मी टोमॅटो पण मी त्याच्यात टाकून घेतला आणि टोमॅटोचा कच्चापणा दूर झाल्यानंतर आपण बनवलेला मसाला त्याच्यात टाकून घेणार आहे आणि नंतर मी अंडे टाकायचे त्याच्यात. मी बारीक केलेला सगळा मसाला घातला आहे त्याच्यात. आणि आता हा बिर्याणी मसाला पण थोडासा शिल्लक आहे तो पण त्याच्यात टाकून देणार आहे. आणि मी घरातलं हे लाल तिखट वापरणार आहे. तुम्ही चिली पावडर पण वापरू शकता. चिली पावडरनं पण छान फ्लेवर येतो. तर मी हे लाल तिखट वापरणार आहे. आणि दही 2 चमचे. आणि मसाला पूर्ण हा तेल रिलीज होईपर्यंत भाजून घेणार आहे. हा मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत हे झाला आहे. कडनं त्याला तेल रिलीज व्हायला लागले. त्याच्यात आपल्याला बिर्याणी कोरडी बनवायची नाही, ज्युसी बनवायची. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं मी आणि ह्याच्यात मी अंडी टाकून घेणार आहे. जेवढं हवं तेवढं आपण ह्याच्यात पाणी वापरू शकतो. ही सगळी मी सोलून घेतलेली अंडी ह्याच्यात टाकून घेतलं. आता मी फ्राय नाही केलेली, तुम्ही फ्राय पण करू शकता. धना पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं टाकून शालो फ्राय पण अंडी करू शकता. मी आत्ता फ्राय नाही करून घेतलं. मसाल्यातली सगळी अंडी टाकून घेतल्यात आणि आपला अंडा मसाला तयार आहे. आता मी बिर्याणीला लेअर लावून घेणार आहे. 5 मिनिटं शिजू देणार आहे हे मी आणि लेअर लावून घेणार आहे. बिर्याणीला लेअर लावायच्या अगोदर मी हे तुपाचं त्याला हे करून घेणार आहे बुडाला. तर बिर्याणी लागू नये म्हणून खाली. आणि मग भाताचा थर देणार आहे मी त्याच्यावर. हा मी बिर्याणीसाठीचा हा राईसचा थर लावून घेतला आहे मी. आता ह्याच्यावरती आपला अंडा मसाला थर लावून घेणार आहे, लेअर लावून घेणार आहे. दम बिर्याणी हे अंडा दम बिर्याणीसाठी आता मी याच्यावरती लेअर लावून घेणार आहे. अजून थोडीशी ग्रेव्ही पातळ असती तरीसुद्धा आपलं बिर्याणी ज्युसी बनली असती. सो असू दे, बघूया आता कशी बनते बिर्याणी आपली. अशी ही मी याच्यावरती 5 अंडी सेट करून घेतलेत आणि तूप मी घालून घेणार आहे बघा याच्यात दम देताना.
कारण तुपानं फ्लेवर खूप छान आणि भात खूप छान लागतो म्हणून. भरपूर सारं असं तूप घालून घेणार आहे आणि थोडंसं आपण पाणी मगाशी ठेवून घेतलं ना ते पाणी थोडंसं आपण याच्यात भात शिजण्यापुरतं सोडून घ्यायचं. म्हणजे आपल्या भाताला दणकून एक वाफ येईल. आणि आता हा दुसरा लेअर मी राहिलेला भाताचा हा सगळा लावून घेणार आहे वरती आणि मग मी त्याला दम देणार आहे. मस्त असा दुसरा पण लेअर लावून झाला आहे याच्यावरती सगळ्यावरती. आणि मी थोडंसं तूप सोडून घेणार आहे. हे तूप आहे बघा आपलं. आणि मग मी याला दम देणार आहे. आणि जमलं तर मी याला कोळशाचा स्मोक देईन मी. पण आता खूप वेळ झाला आहे, रॉकीचं जेवणाची वेळ होऊन गेली आहे, त्यामुळं बघूया आता कसं कसं होतं. थोडंसं पाणी याच्यात मी ॲड केलं आहे. थोडंसं अजून जरा तूप टाकून घेऊया. आता हे मी गॅसवरती ठेवणार आहे सगळं, एक वाफ दणकून येईपर्यंत. मी याच्यात वाफ द्यायसाठी हा एक 5 मिनिट हाय फ्लेमवरती गॅस ठेवणार आहे. नंतर मिडियम लो फ्लेमवरती आपण बिर्याणीला दम देऊन घेणार आहे. ठेवले बघा पातेली मी ह्याच्यावरती वजन ठेवले का तर याच्यातनं वाफ कोणती राहावी, बाहेर जाऊ नये म्हणून. तरीच म्हणलं आज कसं काय आला इकडे, रस्ता चुकला. आणि एकदा नेऊन आपलं बी कर्तव्य करा. जॉईन करायचं आहे.